आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. आणि सकाळी 8:30ला फक्त 3 सिक्युरिटी गार्ड, 5 महंत ज्यांना पूजेचे अधिकार आहेत असे, यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि 1.3 किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली. आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या, झांजा, घंटा वाजवत होता. आणि मग पंतप्रधानांनी फक्त चंपतरायांना आणि योगी आदित्यनाथांना फोन करून विचारलं, एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का? अख्खा भारत रामलल्लासाठी वाजवत होता, याच्यापेक्षा अजून वेगळं काय असावं? आणि त्यानंतर सुरू झालेलं मंदिर निर्माण, या 22 जानेवारीला ते स्वप्न पूर्ण होतंय.